नमस्कार मंडळी, खानदेशी खाद्यसंस्कृतीचा अतिशय महत्त्वाचा आणि स्वाद आणि सुगंध याचा अतिशय छान उत्तम असा मेळ खानदेशी गरम मसाला रेसिपी आपण बघूया। सुरुवातीला धणे, बडीशोप आणि जिरे एका हेवी बॉटमच्या कढईत आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। यातील नैसर्गिक सुगंध आणि तेल तसाच टिकून राहण्यासाठी अगदी हलके गरम करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे। आता त्याच कढईत इतर सर्व मसाले घालून तेही व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। हे सर्व मसाले भाजताना चमच्याने सतत हलवत ठेवायचं आहे। सगळीकडे व्यवस्थित सारखे भाजले जातील याची काळजी घ्यायची आहे। खसखस आणि तेजपान भाजायला फार वेळ लागत नाही, म्हणून हे सर्वात शेवटी घालून भाजून घ्यायचं आहे। आता हे सर्व मसाले पूर्णपणे गार होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहेत। हळद, सुंठ, हिंग, जायफळ हे थोडंसं जाडभरड कुटून मग मिक्सरवर काढून घ्यायचं आहे। त्यासोबतच वेलदोडे आणि गावरान गुलाबाच्या पाकळ्या घातल्या आहेत। मंडळी, या सर्व मसाल्यांचं अगदी व्यवस्थित प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। तरीही तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमधून नक्की विचारा। या खानदेशी मसाल्याची चव तर अप्रतिम असतेच, पण सुगंधासाठी गुलाब पाकळ्या आणि कसुरी मेथी अवश्य घाला। हवाबंद बरणीत भरून ठेवा। हा खानदेशी मसाला वर्षभर अगदी आरामात टिकतो। कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा।